एव्हरीवन, क्लाउड दोस्त मध्ये तुमचं स्वागत आहे. मी आहे ऐश्वर्या आणि आज आपल्याला समजून घ्यायचं आहे एक इम्पॉर्टंट आणि सुपर एक्साइटिंग एडब्ल्यूएस ची सर्व्हिस, दॅट इज एडब्ल्यूएस लॅम्बडा. म्हणजेच तर सर्व्हरलेस कम्प्युटिंग. आता सर्व्हरलेस ऐकल्यावर वाटतं की सर्व्हर नाही, मग कोड कुठे रन होतो. सो आज हे कम्प्लीट क्लिअर करतोय. सो चला तर मग सुरू करूया. सो वी आर गोइंग टू स्टडी व्हॉट इज सर्व्हरलेस. सो इन द फर्स्ट सेक्शन, व्हॉट इज सर्व्हरलेस. आधी समजूया सर्व्हरलेस म्हणजे काय. आता सर्व्हरलेस म्हणजे लिटरली सर्व्हर नाही असं नाही. म्हणजे आपण सर्व्हर मॅनेज करायची गरज नाही. सो इन द फर्स्ट सेक्शन वी आर गोइंग टू स्टडी व्हॉट इज सर्व्हरलेस. सो आधी समजूया सर्व्हरलेस म्हणजे काय. सर्व्हरलेस म्हणजे लिटरली सर्व्हर नाही असं नाही, तर आपल्याला ते सर्व्हर मॅनेज करण्याची गरज नाही. आता रिअल लाईफ एक्झाम्पल बघा, ओला अँड उबरचं. ओके. सो ओला अँड उबरमध्ये आपण राईड बुक करतोय अँड त्यामध्ये आपल्याला स्वतः गाडी घ्यायची गरज नाही किंवा मग ड्रायव्हर शोधायची गरज नाही. फक्त आपल्याला त्याला डेस्टिनेशन सांगायचं आहे, बाकी उबर मॅनेज करतंय. ओके. तसंच लॅम्बडामध्ये आहे. आपण फक्त कोड राईट करायचा आहे, आपलं लॉजिक राईट करायचं आहे, बाकी जे आहे ते सगळं एडब्ल्यूएस मॅनेज करणार आहे. सर्व्हर प्रोव्हिजन असेल, स्केलिंग असेल, पॅचिंग असेल, हे सगळं एडब्ल्यूएस ची रिस्पॉन्सिबिलिटी आहे. ओके. सो नेक्स्ट पार्ट आहे ट्रॅडिशनल अँड सर्व्हरलेस. आता ट्रॅडिशनल मध्ये येतं EC2 अँड सर्व्हरलेस मध्ये येतं लॅम्बडा. आता ट्रॅडिशनल मीन्स काय, तर आपलं EC2 इन्स्टन्स आहे, आपण EC2 इन्स्टन्स यूज करतो. त्यासाठी आपण 24/7 जसं यूज असेल तसं आपण पे करतोय. ओके. तसं सर्व्हरलेस मध्ये काय आहे, कोड फक्त आपल्याला इव्हेंट आल्यावरच रन करायचा आहे. फक्त तेव्हाच पे करायचं आहे की जेव्हा तो कोड आपला ट्रिगर होणार आहे, जेव्हा तो रन होणार आहे, तेव्हाच आपल्याला त्यासाठी पे करायचं आहे. आता सेक्शन 2 मध्ये बघायचं आहे व्हॉट इज एडब्ल्यूएस लॅम्बडा. आता एडब्ल्यूएस लॅम्बडा स्पेसिफिकली समजूया. सो लॅम्बडा इज द एडब्ल्यूएस चा फंक्शन ऍज अ सर्व्हिस. ओके. लॅम्बडा इज अ एडब्ल्यूएस फंक्शन ऍज अ सर्व्हिस. ओके. तू फक्त सो सेक्शन 2 मध्ये बघायचं आहे आपल्याला व्हॉट इज एडब्ल्यूएस लॅम्बडा. ओके. आता एडब्ल्यूएस लॅम्बडा स्पेसिफिकली समजून घेऊया. लॅम्बडा इज द एडब्ल्यूएस फंक्शन ऍज अ सर्व्हिस. मीन्स आपण फक्त एक फंक्शन लिहितोय पायथॉन मध्ये, नोट जेएस मध्ये किंवा जावा मध्ये, आणि लॅम्बडा तो फंक्शन इव्हेंट ट्रिगर झाल्यावरती ऑटोमॅटिकली रन करतोय. आता त्याचे काही की पॉइंट्स आहेत, लाईक नो सर्व्हर, इव्हेंट ड्रिव्हन, ऑटो स्केलिंग, पेपर यूज. हा, तर फर्स्ट नो सर्व्हर मीन्स काय, तर नो सर्व्हर टू मॅनेज. एडब्ल्यूएस हँडल करतो सगळं काही. ओके. देन आहे इव्हेंट ड्रिव्हन. इव्हेंट ड्रिव्हन म्हणजे काय, तर ट्रिगर झाल्यावरती जेव्हा आपला इव्हेंट ट्रिगर होणार आहे तेव्हाच तो रन होतोय. देन आहे ऑटो स्केलिंग. ऑटो स्केलिंग मीन्स वन रिक्वेस्ट असो या 1 बिलियन रिक्वेस्ट असो, लॅम्बडा ऑटोमॅटिकली स्केल होतो अँड स्केल डाऊन होतो. मीन्स जसं जसं रिक्वेस्ट असेल तसं तो स्केल होतो. ओके. देन आहे पे पर यूज. मीन्स फक्त एक्झिक्युशन टाइम साठी पे करायचंय आणि त्याची बिलिंग पण हे एकदम मिली सेकंड्स मध्ये असते. आता इंटरव्ह्यू मध्ये एक इम्पॉर्टंट पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. लॅम्बडा फंक्शनचा मॅक्झिमम एक्झिक्युशन टाइम असतो 15 मिनिट्सचा अँड डिफॉल्ट मेमरी असते 128 MB अँड मॅक्झिमम 10 GB पर्यंत. ओके. अँड लँग्वेजेस तो सपोर्ट करतोय पायथन, नट.js, जावा, गो अँड मोर. ओके. देन आहे नेक्स्ट सेक्शन मध्ये आहे हाऊ लॅम्बडा वर्क्स. चला लॅम्बडा कसं काम करतो हे स्टेप बाय स्टेप बघूया. आता फर्स्ट स्टेप मध्ये आहे इव्हेंट ऑकर होतोय. ओके. मीन्स कोणताही ट्रिगर होतोय, S3 फाईल अपलोड झाली किंवा मग API कॉल झालाय किंवा मग शेड्यूल टाइम आलाय, तेव्हा इव्हेंट हा ऑकर होतोय. देन स्टेप सेकंड मध्ये आहे लॅम्बडा इन्व्होक होतोय. मीन्स काय, तर लॅम्बडा फंक्शन इन्व्होक झाल्यावरती एडब्ल्यूएस ऑटोमॅटिकली आपलं जे फंक्शन आहे ते रन करतोय. देन स्टेप थर्ड मध्ये आहे कोड एक्झिक्यूट होतोय. मीन्स आपला लॉजिक रन होतो, डेटाबेस मधून डेटा फेच होतोय, लाईक ईमेल पाठवणं, नोटिफिकेशन सेंड करणं. ओके. अँड स्टेप 4 मध्ये आहे रिस्पॉन्स आपल्याला रिटर्न येतो. मीन्स रिझल्ट जो काय असेल फंक्शन रन झाल्यानंतर जो काही रिझल्ट असेल तो आपल्याला रिस्पॉन्स म्हणून येतोय, लाईक नोटिफिकेशन आले असेल ईमेल किंवा टेक्स्टच्या स्वरूपात. आता काही कॉमन लॅम्बडा ट्रिगरचे फंक्शन आहेत, लाईक द API गेटवे असेल, मीन्स रेस्ट API कॉल झाल्यानंतर. देन S3 आहे, S3 ची फाईल अपलोड झाल्यानंतर. क्लाउड वार्टचे इव्हेंट आहे शेड्यूल टाइमला किंवा मग क्राउन जॉब्स
लाईक देन आहे SNS किंवा SQS मीन्स मेसेज क्यूज, मेसेज आल्यावरती. देन डायनोमोडीबी आहे टेबलमध्ये काही कंटेंट चेंज झाल्यावरती. आता आहे फोर्थ सेक्शन मध्ये बघूया रिअल प्रोजेक्टचं एक्झाम्पल. आता मी तुम्हाला एक रिअल प्रोजेक्टचं एक एक्झाम्पल देते, सर्व्हरलेस वेदर नोटिफाईड. हे मी स्वतः बनवलेलं आहे. सो आता हा प्रोजेक्ट काय करतोय, इव्हेंट ब्रिज एव्हरीडे शेड्यूल टाइमला लॅम्बडा ट्रिगर करतोय. ओके, देन जो लॅम्बडाचा वेदर एपीआय आहे तो कॉल करतो आणि डेटा फेच करतोय. आणि मग मेसेज वरून, SNS वरून ईमेल किंवा SMS टॉपिक, ईमेल किंवा SMS आपल्याला तो नोटिफिकेशन शेअर करतोय. आता कोणतेही सर्व्हर आपल्याला इथे मॅनेज करायचे नाही, कम्प्लिटली हे सर्व्हरलेस आहे. आता यामध्ये कोणत्या कोणत्या सर्व्हिसेस मी यूज केल्या होत्या. सो AWS लॅम्बडा, पायथॉन, त्यामध्ये मी मेन लॉजिक राईट केलेलं होतं. देन आहे Amazonचं इव्हेंट ब्रिज शेड्युलर किंवा मग ट्रिगर करण्यासाठी. देन आहे Amazon SNS नोटिफिकेशन सेंड करण्यासाठी. अँड देन आहे IAM रोल, लॅम्बडाला परमिशन देण्यासाठी. आता हा प्रोजेक्ट तुम्ही रिझ्युमे मध्ये ऍड करू शकताय. इंटरव्ह्यूजला खूप इम्प्रेस करतोय, कारण सर्व्हरलेस प्लस इव्हेंट ड्रिव्हन आर्किटेक्चर दोनही यामध्ये डेमॉन्स्ट्रेट होत आहे. आता सेक्शन 5 मध्ये आपल्याला बघायचं आहे लॅम्बडाची प्राइसिंग. आता लॅम्बडाचं प्राइसिंग मॉडेल हे खूप सिम्पल आहे. आता 1 मिलियन रिक्वेस्ट हे आपल्याला फ्री टायर अकाउंटमध्ये फ्री आहेत. देन आहेत 4 लाख GB पर सेकंड, 4 लाख GB सेकंड ऑफ कम्प्यूट टाइम आपल्याला फ्री आहे. आणि जर आपण 1 मिलियन रिक्वेस्ट क्रॉस केल्या, देन त्याच्यानंतर आपण काही रिक्वेस्ट करतोय तर त्याच्यासाठी आपल्याला $0.20 हे बिल येऊ शकते. मीन्स 1 मिलियन रिक्वेस्ट प्लस ऍडिशनल जर रिक्वेस्ट असेल तर त्याच्यासाठी आपल्याला असं बिल येऊ शकते. ओके, देन आहे पर GB सेकंड ऑफ कम्प्यूट टाइम, जर आपला एक्स्ट्रा झाला तर आपल्याला एवढं बिल येऊ शकते. आता स्मॉल प्रोजेक्ट्स आणि लर्निंगसाठी लॅम्बडा प्रॅक्टिकली फ्री आहे. स्टार्टअप्स मध्ये पण कॉस्ट खूप कमी पडतो कम्पेअर्ड टू EC2. द नेक्स्ट सेक्शन मध्ये बघूया EC2 वर्सेस लॅम्बडा. आता सर्व्हर मॅनेजमेंट. आता EC2 मध्ये आपल्याला सर्व्हर्स मॅनेज कराव्या लागतात, तसं लॅम्बडा मध्ये आपल्याला सर्व्हर्स मॅनेज करण्याची गरज पडत नाही. देन आहे कॉस्ट मॉडेल. आता EC2 मध्ये आपल्याला 24/7 पे करावं लागतं, तसं AWS लॅम्बडा मध्ये आपल्याला जेव्हा आपला कोड ट्रिगर होतोय, रन होतोय, तेव्हाच आपल्याला पे करावं लागतं. देन आहे स्केलिंग. मॅन्युअल पण असू शकते EC2 मध्ये, किंवा मग आपण त्याला ऑटो स्केलिंग सेटअप पण करू शकतो. तसं लॅम्बडा मध्ये हे फुल्ली ऑटोमॅटिक आहे. देन आहे मॅक्झिमम रन टाइम. EC2चा हा अनलिमिटेड आहे आणि लॅम्बडाचा 15 मिनिट्स पर इन्व्होकेशन साठी आहे. देन आहे EC2 बेस्ट फॉर लॉंग रनिंग ऍप्स अँड वेब सर्व्हर्स, अँड लॅम्बडा हे शॉर्ट अँड इव्हेंट ड्रिव्हन टास्क साठी आपण यूज करतो. आता इंटरव्ह्यू टिप आहे, व्हेन कुड यू यूज द लॅम्बडा ओव्हर द EC2. सो शॉर्ट लाईव्ह टास्क साठी, इव्हेंट ड्रिव्हन वर्कफ्लो साठी, कॉस्ट ऑप्टिमायझेशन सिनॅरिओ साठी आपण लॅम्बडा यूज करू शकतो. सो फ्रेंड्स, आज आपल्याला समजलं सर्व्हरलेस म्हणजे काय, AWS लॅम्बडा काय आणि कसं काम करतो, कॉमन ट्रिगर्स, देन रिअल प्रोजेक्ट एक्झाम्पल घेतलाय आपण सर्व्हरलेस वेदर नोटिफायर, देन आहे प्राइसिंग अँड EC2 वर्सेस लॅम्बडा कंपॅरिझन. ओके, सो लॅम्बडा मध्ये कोल्ड स्टार ही कन्सेप्ट नक्कीच विचारतात, म्हणजे पहिली रिक्वेस्टला थोडा एक्स्ट्रा टाइम लागतो कारण कंटेनर स्पिनअप होतो, हे सांगायला विसरू नका. सो व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये सांगा लॅम्बडावरून कोणता प्रोजेक्ट तुम्हाला बनवायचा आहे. सो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तब तक के लिए बाय बाय.